जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुणेकर कुलकर्णींची कार बिघडली म्हणून ते पायी पायी कामासाठी जात होते. तेवढ्यात त्यांना जोशी भेटला आणि त्याने खवचटपणे विचारले, "काय कुलकर्णी, आज पायी पायी? कार विकली की काय?" कुलकर्णी म्हणाले, "अरे, आज तुम्ही पण एकटेच. वहिनी दिसत नाही बरोबर. कुणाबरोबर पळून गेले की काय?" पुणेकरांच्या वाटेला न जाणेच बरे. कार्यकर्ते पण एक एक नमुने असतात. स्मशानभूमीच्या भिंतीवर लिहून आलेत, 2019ला साहेबच येणार. स्मशानभूमी. मुलींना तिचे वय विचारण्यापेक्षा तिला एकदा आंटी म्हणून हाक मारा. बघा, प्रतिसादात ती स्वतःला सांगेल, "अरे हॅलो, मी फक्त 18ची आहे, आंटी नाही आहे." बायको, "अहो ऐका ना." नवरा, "बोल ग." बायको, "माझ्या तोंडात मच्छर गेलाय, काय करू मी?" नवरा, "सोप्पा आहे ग, ऑल आउट पिऊन टाक, 6 सेकंदात काम सुरू." नवरा दिवसभर घरातून आउट आहे. आदरणीय गडकरीजी, काय होतं माहितीये का? महामार्गावर घरी कुणीतरी वाट पाहत आहे असा फलक लावल्यामुळे लोक उत्सुकतेपोटी गाड्या भरधाव चालवतात आणि अपघात होतात. आणि शिवाय घरी कोणीच आलेलं नसतं. त्यापेक्षा तुम्ही एक करा, घरी बायको वाट पाहत आहे असा फलक लावा. नाही जर लोकांनी वेग निम्मा केला तर बघा, रमत गमत उद्या परवा पोचतील निवांत. सूरज, काय रे, तुझी बायको काल तुला झाडूने का मारत होती बरं? नीरज, अरे काही नाही रे, मी काठी लपवून ठेवली होती ना, म्हणून तिने झाडू घेतला होता. आपल्या शरीराची रचना अशी आहे की स्वतःच्या पाठीवर थाप देऊ शकत नाही आणि लातही मारू शकत नाही. म्हणूनच आपल्या आयुष्यात एक मित्र आणि 1-2 पत्नी असे आवश्यक आहे. आजचं ज्ञान. तोंडातून गेला शब्द, कमांमधून निघालेला बाण आणि प्रेमात केलेल्या रिचार्जचे पैसे कधीच परत येत नाहीत. एकदा खेड्यातील आजोबा आपल्या मुलाकडे शहरात जातात. तेव्हा त्या मुलाची बायको तिच्या बंडूवर ओरडत असते. आजोबा, "सुनबाई का आरडतेस पोरावर?" सुनबाई, "बघा ना मामांजी, बंडू नुसतंच कोलगेट खातोय." आजोबा, "बंडू नुसतं कोलगेट खायचं नसतं बघ, चपाती संग खायचं असतं." सुनबाई दवाखान्यात. पप्पूची बायको, "काय हो, कुठे चाललात?" पप्पू, "चिमणीला दाणे टाकायला चाललो आहे." पप्पूची बायको, "अहो, तुमची चिमणी 7 दिवसांसाठी आईच्या घरी गेली आहे." कार्डिओलॉजिस्ट, "तुमचे 3 ब्लॉक आहेत." पुणेकर रुग्ण, "नाही, 4 आहेत हो. एक कोथरूडला, एक चिंचवडला, तिसरा तळेगावला आणि चौथा लोणावळ्याला." कार्डिओलॉजिस्ट, "त्यातला एक उद्या विका मग, परवा तुमची बायपास करायची आहे." एक तरुण एका मुलीच्या कानात काहीतरी बोलतो व ती मुलगी लगेच लग्नाला तयार होते बघा. तेव्हा मित्र विचारतात, "काय केली जादू भावा?" तो म्हणाला, "काही नाही बघ. मी तिला म्हटले, माझं नाव गणेश, मला भांडी घासता येतात, स्वयंपाक छान करता येतो, घरातली सर्व कपडे मीच धुतो बघ.
आणि ओव्हरटाईम म्हणून घरात झाडू पण मारू शकतो. अरे, ती लगेच तयार झाली लग्नाला. वडील बंडूला विचारतात, काय रे, तू औषध पाण्याच्या टाकीत उभं राहून का घेत आहेस रे? बंडू म्हणाला, बाबा, डॉक्टर काकांनी हे औषध दिवसातून 3दा पाण्यातून घ्यायला सांगितलं आहे. गुरुजींनी विचारलं, संता, अरे सूर्य नसता तर काय झालं असतं र? संताने उत्तर दिले, सगळ्यांना सध्याच्या दुप्पट वीज बिल भरावं लागलं असतं सर. बाई, 1 रुपयात 2 किलो कोळसा मिळतो, तर 20 रुपयात किती कोळसा मिळेल? पिंकी सांग बरं. पिंकी, 35 किलो. बाई, तुला एवढं साधं गणित येत नाही का ग? पिंकी, नुसत्याच गणितानं बरोबर उत्तर मिळत नसतात बाई. 20 रुपये दिले तर एक कोळसेवाला वजनात फसवून 40 किलो ऐवजी 35 किलोच कोळसा देणार बघा. पिंटूने बाबांना विचारलं, बाबा, गाढव माणसासारखं बोलू शकतं का हो? बाबा म्हणाले, गाढवा गाढवा नाही बोलू शकत, पण माणूस मात्र गाढवासारखं बोलू शकतो बघ. वर्गाला बेरीज समजावून सांगताना गणिताची बाई म्हणाल्या, ज्याप्रमाणे 1+1=2 किंवा 2+2=4, त्याचप्रमाणे 4+4 किती? पिंकी सांग पाहू. पिंकी म्हणाली, बाई, हे तुमचं मला वागणं आवडलं नाही बघा. सोपी सोपी 2 गणितं तुम्ही सोडवली आणि कठीण गणित उत्तर तुम्ही आम्हाला सोडवायला सांगता. सर, किती निर्लज्ज आहेस रे तू गण्या. तू 100 पैकी फक्त 5 गुण मिळवले आणि तरी सुद्धा तू हसत आहेस मूर्खा. गण्या, सर, मी हसत आहे कारण उत्तरपत्रिकेत मी तर पिक्चरचं गाणं लिहिलं होतं फक्त. तर मग हे 5 गुण आले कुठून म्हणून हसतोय. सर, सांग गण्या, तुझा जन्म कुठे झाला? गण्या, अहमदनगर. सर, चल त्याचं स्पेलिंग सांग बघू. हुशार गण्या थोडा विचार करतो आणि म्हणतो, नाही नाही सर, माझा जन्म तर पुण्यात झाला आहे. सर, इंग्रजांनी चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लावला आहे. आता सांगा, तुम्ही यातून काय शिकला? गण्या, सर, आता फक्त आपल्याला दारू आणि चकना घेऊन जायचं आहे. छात्र से टीचर ने पूछा, बताओ, एक साल में कितनी रात्रि होती है? छात्र, 10 रात्रि. टीचर, 10 कैसे? छात्र, 9 नवरात्रि और एक शिवरात्रि. टीचर अभी तक कोमा में है. शिक्षक, तुला एखाद्या लढाईबद्दलची माहिती आहे का? चिंटू, हो शिक्षक. कोणत्या? चिंटू, आईने सांगितले घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत. जीवशास्त्राचे शिक्षक, जर समजा एखाद्या मुलीला अस्थमाचा अटॅक आला तर तिला खूप वेळ आपल्या ओठांनी श्वास द्या. झंप्या, ते ठीक आहे, पण असं काय करायचं की ज्याने मुलीला अस्थमाचा अटॅक येईल? मास्तर, तुझा जन्म कोणत्या वारी झाला रे? बंड्या, मंगळवारी. बंड्या, मास्तर, तुमचा जन्म कोणत्या वारी झाला? मास्तर, रविवारी. बंड्या, गप बसा राव मास्तर, रविवारी सुट्टी असते. गुरुजी, सगळ्यांनी आपापल्याला काय आवडतं ते सांगा. बंड्या, तू सांग बरं. बंड्या, मला कविता आवडते. गुरुजी, वा वा, कोणती कविता आवडते रे बंड्या? बंड्या, ती बघा, 3ऱ्या वाकावरची. शिक्षक,
तुझे आणि तुझ्या वडिलांचे नाव सांग बघू. सूर्यप्रकाश. माझे नाव सूर्यप्रकाश असून माझ्या वडिलांचे नाव चंद्रप्रकाश आहे. शिक्षक. शब्बास. आता हेच मला इंग्रजीत सांग बघू. सूर्यप्रकाश, माय नेम इज सनलाइट and my father name is moonlight.